तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या ऑपरेशन 272ची चांगलीच चर्चा सुरू आहे। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावरती केंद्रात भाजपचं 240 खासदारांच्या पाठिंब्यानं अल्पमतातलं सरकार बनलेलं आहे। चंद्राबाबू नायडू 16 आणि नितीश कुमार यांचे 12 खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे। या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणं सोडण्यासाठी भाजपकडनं ऑपरेशन 272चं प्लॅनिंग केलंय असं बोललं जात आहे, ज्यामध्ये शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपची नजर आहे। भाजपच्या गेम प्लॅनमध्ये 272 खासदार जमवणं सुरू आहे। हे टार्गेट आधी 260 इतकं होतं, मात्र महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट 272 करण्यात आलंय। सर्व खासदार सोबत येतील किंवा 1/3 खासदार फोडले जातील असा आरोप केला जातोय आणि त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत अशी ही चर्चा होतीये। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, 272चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा फोडाफोडी होणार असं कळतंय, कितपत तथ्य? शक्यता आहे, कारण आता बिहारच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि नितीश कुमार यांना मागच्या वेळेला बिहारच्या निवडणुकीमध्ये खास करून दिवंगत रामविलास पासवान यांच्या पक्षाकडनं ज्या पद्धतीनं अडचणी आल्या आणि नितीश कुमार हा अगदी छोटा भाऊ बनून राहिला आणि जरी पंतप्रधानांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा शब्द प्रचाराच्या दरम्यान दिला होता, त्याची पूर्तता करत त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केलं गेलं असलं तरी नितीश कुमार यांच्याकडे आता लोकसभा निवडणुकीनंतर जे आकडे आलेले आहेत त्याच्यामुळे नितीश कुमार यांचा आधीचा पूर्वीचा राजकीय इतिहास बघता आपल्याला अडचण येईल असं भाजपच्या धोरणांना वाटतं। चंद्रबाबू नायडू हे तर स्वतःच्या राजकीय पक्ष आणि राज्यासाठी नेहमीच अशा पद्धतीच्या खेळ्या करत असतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या धोरणांनी सत्ता स्थापन होताच लगोलगच ते प्रयत्न सुरू केले होते असं तेव्हापासूनची चर्चा आहे। काही 3-4 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये काही माध्यमांनी अशा बातम्या पण प्रकाशित केल्या की जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये पण ह्या संदर्भामध्ये त्यांना आपल्या जवळ घ्यावं असे प्रयत्न सुरू आहेत। मग सुप्रिया सुळे यांच्यासाठी केंद्रात मंत्रिपद देता येईल का याबद्दलची पण चर्चा सुरू आहे। त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे संबंध मधुर होताना दिसत आहेत त्याचाही संदर्भ या दिल्लीतल्या आकड्यांशी जोडला जातोय, कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले खासदार, शरद पवार यांच्याकडे असलेले खासदार हे 18-20 खासदार महत्वाचे ठरू शकतात। आजच एक बातमी प्रकाशित झाली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विधानसभा निवडणुकीमध्ये जे काम केलं त्याचं कौतुक कालच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी केलं। अर्थात कालच्या बैठकीमध्ये आपण 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहून काम करू असंही त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे, पण ईव्हीएमला विरोध ते संघाचं कौतुक इथपर्यंत हा जो प्रवास आहे किंवा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा माझ्याकडे सबळ पुरावे नसतील तर मी ईव्हीएमच्या संदर्भात काही बोलणार नाही अशा ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याची या सगळ्याची सांगड घातली जाते आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या धोरणांना आपलं सरकार केंद्रातलं स्थिर करण्यासाठी नवे मित्र जोडायचे आहेत आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये अशी चर्चा दिल्लीमध्ये जोरात आहे। विशेषतः आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना निवडणुकीच्या निकालानंतर कोणतंही राजकीय वातावरण अस्थिर राहू नये या दृष्टीनं भाजप प्रयत्न करते। बरं, नक्कीच। पण राहुल, आणखीन एक महत्वाचं की यापूर्वी कालच्या झालेल्या बैठकीत शरद पवारांचं एक वक्तव्य होतं, तोही वक्तव्याचा धागा इथे जोडला जातोय का? अर्थात, कारण जेव्हा शरद पवार यांनीच पहिल्यांदा ईव्हीएम संदर्भामध्ये वक्तव्य केलं त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्या गावामध्ये पण मरकडवाडीला ते गेले आणि एक प्रकारे शरद पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेस पक्षानं तो मुद्दा आपल्या हातात घेतला आणि त्या मुद्द्याला शेवटच्या क्षणाला असं स्वरूप येईल की ही सगळी मंडळी जी पराभूत झालेली आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील असं वाटत होतं। 2 दिवस दिल्लीमध्ये ह्या संदर्भामध्ये खल झाला आणि शेवटी मात्र ईव्हीएम संदर्भामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार नाही अशी जाहीर भूमिका शरद पवार यांनी घेतली। त्या सगळ्यांचा संदर्भ ह्या सगळ्या घडामोडीशी लावला जातो आहे आणि मधल्या काळामध्ये अशाही बातम्या आल्या की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित होतील। कालही त्या बातम्या येत आहेत की शरद पवार यांच्याकडचे 8-9 खासदार जे असतील त्यातले 2 वगळता इतर काही खासदार हे शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या बरोबर जाऊ शकतात। त्यामुळे उघडपणे जरी सलोखा नाही झाला तर छुप्या पद्धतीने तो सलोखा करायचा का अशीही चर्चा आहे। हे विसरून चालणार नाही प्रज्ञा की अजित पवार यांनी अचानकपणे अमित शहा यांची भेट घेतलेली आहे, त्या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली असं म्हणतात। अर्थात श्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये बोललं जात असलं तरी
अमित शहा हे काही एवढ्या गोष्टीसाठी अजित पवार यांना दिल्लीत बोलावून घेतील अशी शक्यता नाहीये. एका मोठ्या राजकीय कॅनव्हासमध्ये ह्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि ह्या घडामोडी जरी आज कुणीही उघडपणे असं होतं आहे असं म्हणणार नसलं तरी याच्यामध्ये तथ्य आहे. कारण शरद पवार गटातल्या सगळ्या मंडळींना 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये बसणं ही जवळपास त्यांच्या संस्था आणि त्या सगळ्या त्यांच्या संस्थातला वावर पाहता अशक्य कोटीतली बाब आहे. त्यामुळे हे होणारच नाही असं नाही. नक्कीच. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण एकीकडे बघतोय की काल शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सुद्धा मोठं होतं. त्यांनी विधानसभेत संघानं केलेल्या कामाचं सुद्धा कौतुक केलेलं होतं आणि एकीकडे दिल्लीमध्ये झालेली भेट ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.